सराटी आंतरवाली हे नुसतं आता एक गाव नाही राहिलं, तर मराठा आरक्षणाचं दुसरं पंढरपूर झालंय. आणि याच पंढरपूरमध्ये आता जरांगे पाटील म्हणले आता इथून पुढचं उपोषण, इथून पुढचं आंदोलन होणार नाही. खरं तर हे शब्द ऐकल्याच्या नंतर गावकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि समाजाच्याही डोळ्यात पाणी आलं. अरे मुंबई, पुणे, दिल्ली, आग्रा, जयपूर एवढंच काय, दुबई सारख्या नावाला सुद्धा लाजवेल असं या गावाचा ब्रँड झालाय सराटी आंतरवाली. गुगलमध्ये जर विचार केला तर गुगलमध्ये सर्वात जास्त सर्च केलं जाणार ते म्हणजे सराटी आंतरवाली. आणि या सराटी आंतरवालीमध्ये पाटील म्हणले आता इथून पुढचं आंदोलन आणि उपोषण होणार नाही. खरं तर या सराटे आंतरवलीच्या गावकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे, कारण सराटे आंतरवलीच्या गावकऱ्यांचे मानाव तेवढे आभार, मानाव तेवढे उपकार हे कमीच आहेत. तुम्ही विचार करा, एक दिवस तुमच्या आणि आमच्या घरी जर पाहुणा आला तर दुसऱ्या दिवशी कधी जाईल आपल्याला याची वाट बघत बसतो. परंतु गेले 10 महिने झालं सराटे आंतरवलीमध्ये दररोज पाहुणे येतात. 100 नाही, हजारोनी नाही, लाखोनी नाही तर करोडोनी येतात. परंतु दररोज पाहुणे येत असताना त्यांच्या मनामध्ये इतकुसा सुद्धा किंतु परंतु आला नाही. आणि जी समाजाची सेवा करण्याचं त्यांना भाग्य मिळालंय, जे त्यांनी जीवाभावातून सेवा केली ना, ती सेवा खरंच या जगामध्ये कुणी करेल, कोणतं गाव करेल असं तरी मला वाटत नाही. एक दिवस जर तो आपल्या शेतामधून जर एखादा व्यक्ती गेला, शेतामधले 2-4 फळं उपटिले, फळांचे झाडं खाल्ले, किंवा ऊस तोडून खाल्ला, किंवा हरभऱ्याची तिरंबी उपटून खाल्ली, तर आपला जीव कासावीस होतो. विचार करा, 14 ऑक्टोबरच्या सभे दिवशी बहुतांशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही. का? कारण की समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे ह्या तिथल्या नागरिकांना, तिथल्या बांधवांना माहिती आहे. अहो, गेली 10 महिने झालं रात्रंदिवस समाजसेवा करतोय. कोणाला पाणी पाहिजे, कोणाला जेवायला पाहिजे, कोणाला झोपायला पाहिजे, कोणाला आतराला पाहिजे, कोणाला पांघराला पाहिजे, सर्वांची काळजी करतोय. तुम्ही एक दिवस जर आंतरवालीमध्ये मुक्कामाला गेलात तर 10 जण तुम्हाला विचारतात, पाहुणे जेवलात का? तुम्हाला काही हवं नव्हे का? खरं तर पूर्ण गावच हे आंतरवाली नाही, तर ही मराठ्यांची आंतरवाली असं म्हणावं लागेल. कारण की त्या गावाचा इतिहास हा आता इतिहासामध्ये लिहिला जाईल. ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेस सुरुवातीला सराटे आंतरवाली हे नाव लिहिलं जाईल आणि त्या गावातूनच इतिहास सुरू होईल. कारण की आंतरवलीतल्या बांधवांचे, मातांचे जे डोके फुटले, आणि डोके फुटले, परंतु त्यांनीही डोके फुटले असताना सुद्धा माघार घेतली नाही. ते म्हणले आमचेही डोके फुटले तरी काही हरकत नाही, परंतु येणाऱ्या पिढीचे डोके शाबूत राहावेत, म्हणून मराठा आरक्षण आंतरवालीतच करायचंय, उपोषण आंतरवालीतच करायचंय, हे त्या गावकऱ्यांची भावना होती. अहो, ज्या वेळेस जरांगे पाटील म्हटले होते आता आंतरवालीत उपोषण करायचं नाही, 4 जून रोजी आंतरवालीत उपोषण करायचं नाही, रात्री 2 वाजता अख्खा आंतरवालीतल्या माता मावल्या जरांगे पाटलांपाशी आल्या होत्या आणि पाटलाला म्हणत होत्या, पाटील तुम्हाला जर गाव सोडायचं असेल ना, तर आधी आमच्या शरीरावर पाय ठेवून समोर जावं लागेल, नाही तर असं तुम्हाला आम्ही आंतरवालीतून जाऊन देत नाहीत. हे आंतरवालीकरांचं प्रेम आहे भावांनो. आणि हा आंतरवालीकर प्रत्येक कान्याकोपऱ्यात दिसला पाहिजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. ह्या आंतरवालीकरांनी जे आपली सेवा केली, आपलीच नाही अख्ख्या महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्रातून इतर राज्यातून येणाऱ्या बांधवांची जी सेवा केली ना, त्या सेवासाठी आंतरवालीकरांचे काळजापासून आभार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.